ज्वाला ही गल्लीत न मारली पाहिजे आणि ती दिल्लीपर्यंत पोहोचलीच पाहिजे. आणि या सर्व व्यवस्थेमध्ये तुम्हा सर्वांचा तितकाच महत्त्वाचा वाटा आहे, कारण मतदान किंवा जो संविधानाने आपल्याला दिलेले जे अधिकार आहेत ते एक मत तुमच्या परिवर्तनासाठी पुरेसा आहे. म्हणून यावेळी तरी निदान आपल्या कष्ट आणि त्या व्यवस्थेला विचारण्याची धमक ही आपल्यामध्ये असलीच पाहिजे. ही व्यवस्था तुमच्यावरती अन्याय करणाऱ्या टेम्पलेट आहे, तुमच्या प्रश्न सोडवणार नाहीच. त्यासाठी आपल्या प्रश्नांसाठी आपण आवाज उठवला पाहिजे. आता मला सांगा, विनाशकारी प्रकल्पांसाठी जवळ प्रश्न विचारूया, आपण आवाज उचलूया. तर आपण नाही उचललं तर वेळ संपून जाईल. आपल्याला सोनम वांगचुक महत्वाचे आहेत, आपले विद्यार्थी महत्वाचे आहेत आणि आपण भारत देशाचं भविष्य. हे युवा कुठे गेले, युवा काय करतायत, हे बघा युवा इकडे आहे, युवा आवाज उचलताय. आता तुम्ही लक्ष द्या, युवा कुठे गेले, युवा इकडे आहेत, युवा बसले, युवा उपोषण करतायत. इथे आम्ही आलोय, बसलोय, या आम्हाला भेटा, आमच्याशी बोला, आपली ताकद वाढवूया आणि जाऊया संसदेकडे, जाऊया सोनम वांगचुकच्या सपोर्टला, जाऊया आपल्या भविष्याच्या सपोर्टला. हा फक्त एज्युकेशनचा मुद्दा नाहीये, हा आपल्या भारत देशाच्या भविष्याचा आहे. इतके हे जे फोटो लावलेत आदिवासी, इतके कष्ट घेऊन स्वतःचा जीव देऊन त्यांनी आपल्या भारताला फ्रीडम दिलं आणि अजूनही आपण कुठे अडकलोय, भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलोय. अशा माणसांच्या विळख्यात अडकलोय ज्यांना जबाबदारी घ्यायची नाहीये. अँड दिस इज रॉंग. तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल, तुम्हाला ऐकावंच लागेल आणि तुम्हाला न्याय हा द्यावाच लागेल. धन्यवाद. 14 जण 18व्या दिवशी उपोषण करतात, काही जण हॉस्पिटलाइज झालेले आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या वेदना, त्यांच्या जे काही यातना होत्या त्या जाणून घेण्याकरता आपणही त्या समजून घ्याव्यात, आपण त्या समरस व्हावं, त्यांच्या वेदनेची समरस व्हावं या हेतूने आपण या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उपोषण 1 दिवसाचं लक्ष बघा. सर्वांनी विचार करा. नीट पेपर फुटतोय, टीईटी पेपर फुटतोय. आमच्यासारखे विद्यार्थी अभ्यास करून वर्षभर आम्ही अभ्यास करतो, पण त्याचा काहीही उपयोग होत नाहीये. सगळ्यांनी याच्यावर विचार करा. आमच्या ह्या आंदोलनात आपणही सहभागी व्हा, कारण हे आंदोलन फक्त आमच्यासाठीच नाहीये, तर पुढच्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी या आंदोलनामध्ये आम्हाला पाठिंबा द्या. सोनम वांगचुक उगाच तिकडे बसून आपले 18 दिवस फुकट घालवलेले नाहीये, ते आमच्यासाठी लढतायत. आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आज आपल्या कोणत्याही स्वतःच्या फायद्यासाठी न बसता ते आमच्या मुलांसाठी तिकडे एवढं महत्वाचं कार्य करतायत. आपण सर्वांनी यासाठी सहभागी घ्या, सहभागी व्हा, आमच्यासाठी प्रयत्न करा. जर आपण आज आवाज उठवला नाही तर आयुष्यात आपण पुढे कधीही आवाज उठवू शकणार नाही. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा, एवढं बोलते. नीट पेपर जे फुटले आणि नीट पेपरला फुटण्यासाठी जबाबदार असणाऱ्या केंद्राच्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळाला पाहिजे म्हणून सोनम वांगचुक हे शास्त्रज्ञ आहेत. अनेक विषयावर ते आपला अभ्यास विद्यार्थ्यांना देत असतात आणि त्यांनी उपोषण केलेलं आहे आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच अशा चळवळींना पाठिंबा देणारा जिल्हा आहे. आणि कणकवलीमध्ये सुद्धा 15 वर्षापूर्वी झालेलं अण्णा हजारेंचं आंदोलन असू दे, त्या आंदोलनात सुद्धा अशीच चिंगारी त्या कणकवलीतून त्यावेळी सुद्धा फुटली होती आणि 15 दिवस त्यावेळी सुद्धा अण्णा हजारेंना उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तहसीलदार ऑफिस समोर या ठिकाणी कणकवलीवरती बसले होते. आणि आज पुन्हा एकदा सरकार कुठेही असू दे, परंतु सरकार चुकीचं करत असेल तर त्याला विरोध घेण्याची जबाबदारी या नागरिकांची आहे आणि ती जबाबदारी आपण कर्तव्यपणे पार पडतोय. त्याबद्दल आपल्या तरुण मुलांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. सोनम वांगचुक गेल्या 18 दिवस उपोषणाला बसलेले आहे. 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, अनेक पालकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहे आणि या सगळ्याला जबाबदार असलेले. खरं तर नीट परीक्षा ही दरवर्षी होत असते आणि आपण बघित असाल की मोठी कोचिंग क्लासेस आता देशापासून छोट्या शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत बसलेले आहेत.
त्याची 5 लाख रुपये फी, 10 लाख रुपये फी आणि ही फी भरली तर तुम्हाला 100% नीटच्या एक्झाममध्ये अपग्रेड मार्क दिले जातील अशी त्यांची भूमिका असते. आज खरं तर एका नागपूरच्या अनेक लोकांना पैसे मिळत जातात. एखाद्याला पैसे मिळणे म्हणून हे पेपर लोकांसमोर आलं, परंतु या आधी सुद्धा दरवर्षी हे पेपर फुकटच होते आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागण्यासाठी हे आंदोलन सोनम वांचूक गेले 18 दिवस करत आहे. खरं तर 10-12 दिवसामध्ये या आंदोलनाचं कोणी दखल घेतलेलं होतं, परंतु सरकार दुर्लक्ष झालंय आणि त्यासाठी भारताचं हळूहळू सोनम वांचूक यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळायला लागला आहे. आज पण सगळ्या पक्षांनी विरोध पक्षाच्या लोकांनी पाठिंबा दिला, त्या ठिकाणी जाऊन भाषण केलं आपण बघितलं असता आणि दिल्लीपेक्षा पाठिंब्यापेक्षा गावाचा पाठिंबा महत्वाचा आहे. जी क्रांती झाली ती सामान्य लोकांनी केली, गरीब कुटुंबाच्या लोकांनी केली आणि ती गावापासून केली आहे आणि त्यामुळे ही क्रांती काय नसेल तर आपल्याला गावापासून विरोध त्या ठिकाणी दाखवला पाहिजे. आज निर्णय काय होतो, कारण सोनम वांचूकची परिस्थिती एकदम खराब आहे, परंतु हा निर्णय होईपर्यंत आपण या ठिकाणी संपूर्ण क्षेत्र जिल्ह्यात हे सोनम वांचूकला पाठिंबा सुद्धा आपण काढलं पाहिजे. भविष्यात 1-2 दिवसात आपण रॅली काढल्या पाहिजे, रात्रीच्या मसाल रॅली काढल्या पाहिजे, वेगवेगळ्या तालुक्यात आपण आंदोलन केली पाहिजे आणि खरं तर कणकवलीचा हा इतिहास होतो. सिंधुदुर्गवासियांना सुद्धा आवाहन करतो की आपण पण अशीच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सोनम वांचूकला पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम करा. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्याकडे जे जे होईल ते करा. आणि खरं तर आज 2 विद्यार्थ्यांनी माझ्याकडे भाषण केलं, अत्यंत त्यांचा रोष, हृदयाचा रोष त्यांचा व्यक्त झाला आणि हा रोष धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा त्याशिवाय थांबणार नाही त्याची मला खात्री आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.